ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सायली नाराज होऊन बसलेली आहे. सायलीला सुभेदार कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आठवण येते. त्यातल्या त्यात कल्पनाची तर जरा जास्तच आठवण येते. कल्पनाबरोबर आपण घालवलेले क्षण तिला आठवतायत. आपण तिच्याशी किती चांगलं बोलायचो. आपलं मन मोकळं करायचो. पण आज मात्र मी त्यांची गुन्हेगार आहे. पण मी त्यांना कसं सांगू, की मी त्यांची गुन्हेगार नाहीये? आणि ते पटवून देण्यासाठीच तिनं एक त्यांना पत्र लिहायचं ठरवलेलं आहे. त्या पत्रामध्ये तिनं लिहिलेलं आहे, की "आई म्हणलं, की मला फक्त दिसतात तुम्ही. मला माहीत नाहीये माझी जन्म देणारी आई कशी होती ते. पण मला एवढंच कळतंय, की तुम्हीच माझी आई होता. मी जोपर्यंत तुमच्याबरोबर होते, तोपर्यंत तुम्ही मला आईचं प्रेम दिलं. माझं चुकलं तिथं तुम्ही कान देखील ओढला. पण मला त्या गोष्टीचं कधीच वाईट वाटलं नाही. वाईट तर मला आज वाटतंय, जेव्हा मी तुमच्यापासून दूर आलेले आहे. पण मी आपल्या नात्याचा कधीच अपमान केला नाही. मी आपल्या घरातल्या कोणत्याच नात्याचा कधीच अपमान केला नाही. मी तुमची शतशः ऋणी आहे. तुम्ही मला जे काही प्रेम दिलेलं आहे, ते आयुष्यभरासाठी पुरेल असं मला वाटतं. तुमच्या प्रत्येक आठवणीमध्ये जगायचं मी ठरवलेलं आहे. मी तुम्हाला कधीसुद्धा विसरू शकत नाही आणि मला माहिती आहे तुम्ही देखील मला कधी देखील विसरू शकणार नाहीयेत. मुलगी म्हणून मी तुमची किती सेवा केली मला काही आठवत नाहीये. पण सासू म्हणून, खरं तर आई म्हणून तुम्ही मात्र माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. मला तुमचा तो हसरा चेहरा आठवला, की आता रडू येतं. माझे डोळे आत्तासुद्धा पाणावलेले आहेत, पण मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. माझे विचार मात्र मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. होऊ शकलं तर मला माफ करा. पण मी आपल्या कोणत्याच नात्याचा अपमान केलेला नाहीये, असं पत्र आता सायलीने लिहिलेलं असतं. प्रत्येक शब्द लिहित असताना सायलीच्या डोळ्यातून पाणी येत आहे. सायलीला खूप वाईट वाटतंय. कारण आता आपल्याला कल्पनाला भेटणं होणार नाही. त्याचबरोबर हे पत्र देखील आपण कसं द्यावं, असा प्रश्न देखील तिला पडलेला आहे. तिनं एका लिफाफ्यामध्ये ते पत्र टाकलेलं आहे आणि त्यावर कल्पनाच्या घराचा म्हणजेच सुभेदार कुटुंबियाच्या घराचा पत्ता लिहिलेला आहे आणि ती ठरवते, की आपण हे पत्र आपल्या गल्लीतल्या एका मुलाकडे देऊया आणि त्याला म्हणूया, की "हे पत्र तू या पत्त्यावर पोहोचवशील का?" असं आपण त्याला विचारूया, असं तिनं ठरवलेलं असतं आणि ती लगेच खिडकीमध्ये येते आणि त्यांच्याच गल्लीतल्या एका प्रसाद नावाच्या मुलाला तिने हाक मारलेली आहे. प्रसाद नावाचा मुलगा ताईने हाक मारली आहे असं म्हणून तिच्या जवळ येतो आणि विचारतो, "ताई मी तुमच्यासाठी काय करू?" तेव्हा ती म्हणते, की "माझं एक काम आहे ते तू करशील का रे?" तो म्हणतो, "हो, नक्की. काय काम आहे ते सांगा तरी." तेव्हा ती सांगते, की "हे पत्र आहे आणि या लिफाफ्यावर जो पत्ता लिहिला आहे ना, त्या पत्त्यावर हे पत्र पोहोचवायचं आहे आणि त्याचबरोबर त्यांचं उत्तर देखील घेऊन यायचं आहे." हे ऐकल्यावर तो मुलगा म्हणतो, "नक्की. का नाही? हे पत्र मी त्या पत्त्यावर नक्की पोहोचवतो." असा शब्द त्या मुलाने दिल्यावर सायलीला मात्र आनंद झाला आहे. पण आता हे पत्र नक्की कल्पनाच्याच हातात पडेल का? असा प्रश्न मात्र तिच्या मनामध्ये तयार झालेला आहे. देवा काही कर आणि हे पत्र कल्पना आईला मिळू दे, असा विचार देखील ती मनामध्ये करत असते. आपल्या मनातले विचार हे त्यांना समजले पाहिजेत, असं तिच्या मनामध्ये वाटत असतं. तर इकडे आता कोर्ट भरलेलं आहे. सर्वजण कोर्टामध्ये उभे राहतात कारण जज साहेब आलेले आहेत. जज साहेबांनी सर्वांना खाली बसण्याचा हुकूम दिलेला आहे. सर्वजण खाली बसतात आणि आता कोर्टाची प्रोसेस सुरू झालेली आहे. आता कित्येक दिवसानंतर ही कोर्टाची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आता मधुभाऊंचा वकील हा अर्जुन राहिलेला नाहीये आणि आता त्यांचा वकील हा जोशी वकील आहे. जोशी वकील उठतात आणि प्रोसिडिंगला सुरुवात करतात आणि त्या अगोदर त्यांनी जज साहेबांना एक पत्र दिलेलं आहे. ते पत्र म्हणजे अर्जुनची एन-ओ-सी आहे. अर्जुनचं नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जोशीने आता जज साहेबांना द्यायचं ठरवलं आहे आणि ते पत्र लगेच तो जज साहेबांना देतो आणि सांगतो, की आजपासून मधुभाऊ यांची केस अर्जुन लढणार नाही, तर मी लढणार आहे आणि त्याबद्दलचं हे एन-ओ-सीचं पत्र मी तुम्हाला देत आहे, असं म्हणून ते पत्र त्याने जज साहेबांच्या हातात दिलेलं असतं. जज साहेबांनी ते पत्र वाचलेलं देखील असतं आणि आता पुढचा हुकूम त्यांनी दिलेला असतो, की कोर्टाची कारवाई सुरू करा. हे सांगितल्यानंतर पवार वकील, की जो महिफत आणि शिकरेचा वकील आहे, तो उभारलेला आहे आणि त्याने प्रोसिडिंगला सुरुवात केलेली आहे. जज साहेब, माझे माझे अशील जे आहेत त्यांना आज एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आजपर्यंत या केसमधला एवढा पेचदायक प्रसंग कधीच झालेला नव्हता. एवढा पेचदायक प्रसंग आज मीच साक्षी आपल्याला सांगणार आहेत. मी कोर्टाला विनंती करतो, की मीच साक्षी यांना साक्ष देण्यासाठी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये बोलवण्याची मी विनंती करत आहे, असं आता त्याने जज साहेबांना सांगितलेलं असतं.
अर्जुन अगदी बारकाईने त्यांचे सगळे शब्द ऐकत आहे. तर इकडे आता साक्षी देखील पाहत आहे ती म्हणजे प्रियाकडं. प्रिया देखील तिच्याकडं पाहत आहे आणि हळूच तिने तिला बोटसुद्धा केलेला आहे. अंगठा दाखवून ती म्हणते की बेस्ट लक. ती काहीच बोलत नाहीये कारण तिला दाखवायचं नाहीये की ती साक्षीच्या बाजूने आहे. साक्षी आता आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन उभारलेली आहे. तिचे वकील म्हणजे पवार यांनी साक्षीला सांगितलंय की आता तुम्हाला जे काय बोलायचंय ते खरं बोला. तर आता इकडे सायली मात्र विचार करते आता काय करावं? आणि तिला अर्जुनची सारखी आठवण येते आणि त्यामुळंच तिनं ठरवलंय की अर्जुनला आवडणारी खीर जर का आपण केली तर तेवढाच अर्जुनच्या आठवणींना उजाळा मिळेल असा विचार करून सायलीने रव्याची ओलं खोबरं घालून बनवायची खीर तयार करायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे तिने त्या गोष्टीला सुरुवात देखील केलेली आहे. कढई गॅसवर ठेवून तिने एक साहित्य त्यामध्ये टाकायला सुरुवात देखील केलेली आहे. रवा भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तिनं ओलं खोबरं देखील टाकलेलं आहे. हे सगळं करत असताना तिला अर्जुनची आठवण येते. माझ्या हातची खीर तुम्हाला किती आवडत होती ना, मला तर ती तुम्हाला भरू वाटते, पण असा वेळ कधी मिळणार काय माहिती असा विचार ती करते. तर इकडे पवार वकिलांनी आता साक्षीला प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला जे काय सांगायचं ते कोर्टामध्ये सांगा, पण ते सत्य असलं पाहिजे असं त्यांनी साक्षीला सांगितलेलं आहे. तेव्हा साक्षी म्हणते की मी ते सत्यच सांगणार आहे आणि त्याचबरोबर साक्षी कोर्टाला म्हणते की मला अगोदर माफ करा. कारण या अगोदर मी दिलेली साक्ष ही खोटी होती हे मला माहीत आहे. त्यामुळं माझ्यावर मी खोटारडे आहे असा ठपका देखील बसू शकतो. पण मी कोर्टाची माफी मागते. या अगोदरची साक्ष खोटी होती आणि त्याबद्दल मला दंडसुद्धा भरावा लागलेला होता. मी जे काही केलं होतं त्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय. पण मी हे का केलं या पाठीमागं मात्र खूप मोठं आणि गंभीर कारण आहे. ते कारण आज मी कोर्टामध्ये सादर करणार आहे. मागच्या झालेल्या माझ्या सगळ्या चुकीबद्दल मी आज माफी मागते, असं साक्षी बोलत असते तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसत असतो. साक्षी सांगते की माझ्या या गोष्टीची सुरुवात मी लहान असल्यापासून म्हणजे मी 6 वर्षाची असल्यापासून झालेली आहे. साक्षी जेव्हा असं बोलत असते तेव्हा अर्जुन आणि चैतन्य यांना मात्र मोठा धक्का बसत असतो. आजपर्यंत उर्मटपणे बोलणारी साक्षी मात्र माफी मागून आणि सोज्वळ शब्दामध्ये बोलत आहेत हे ऐकल्यावर त्यांच्या डोक्यात येत असतं की नक्कीच हिचा काहीतरी प्लॅन चालू आहे. तर साक्षी महिपतकडे पाहत असते आणि महिपत देखील साक्षीकडे पाहत असतो. महिपतला माहीत आहे की साक्षी काय सांगणार आहे आणि साक्षीला देखील माहीत आहे आपल्याला बरोबर काय सांगायचं आहे. तेव्हा तिने सांगायला सुरुवात केलेली आहे. मी लहान असताना या गोष्टीची सुरुवात झालेली आहे आणि आता मला हे सांगायला वाईट वाटतंय असं म्हणून तिने स्वतःच्या वडिलांची देखील माफी मागते आणि म्हणते की मला माफ करा. मला हे सगळं काही कोर्टात सांगावं लागतंय, पण आता त्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरलेला नाहीये. अर्जुनची चिकित्सा अगदी ताणलेली आहे. नक्की ही काय सांगणार आहे? हिच्या मनात काय आहे ते मात्र त्यांना समजलेलं नाहीये. कोर्ट म्हणतं, "तुम्हाला जे काय सांगायचं असेल ते स्पष्टपणे सांगा. इथं तुम्हाला सगळं काही सांगण्याची मुभा आहे." तेव्हा साक्षी म्हणते की मला तेच सांगायचंय. मी लहान असताना माझ्या आईचे एका परपुरुषाशी संबंध होते. हे ऐकल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे. त्याचबरोबर ती सांगते की ही सगळी गोष्ट आज मला अगदी नाईलाजानं सांगावं लागते आणि त्या पुरुषाशी संबंध होते. त्याचबरोबर तिला एक मुलगा देखील होता आणि त्या मुलाचं नाव होतं अथर्व विचारे. ही सगळी गोष्ट मला आता कोर्टामध्ये सांगावं लागते. याबद्दल मी माझ्या वडिलांची माफी मागते. ही गोष्ट मी अशी सांगेल असं त्यांना वाटलं देखील नसेल. हे आमच्या कुटुंबातलं गुपित होतं, पण आता ते मात्र मला सांगावं लागत आहे. असलं भयानक गुपित सांगताना माझ्या वडिलांच्या काळजामध्ये शेकडो सुया टुचणार आहेत, पण आता त्याशिवाय मला काहीच पर्याय नाहीये. कारण माझ्यावर खुन्याचा ठपका धरला आहे आणि मला तो आता नको आहे. मी खुनी नाहीये हे सिद्ध करण्यासाठी आता नाईलाजानं मला हे सांगावं लागतंय. तेव्हा मैफत उठतो आणि म्हणतो, "अगं पोरी तू काय बोलतेस? तुला कळतंय का? भर कोर्टामध्ये तू तुझ्या आईविषयी असं कसं काय बोलू शकते?" दोघांचा हा ड्रामा पाहून प्रियाला मात्र भलताच आनंद होत असतो. महिपत मात्र अगदी त्रासलेला चेहरा करून बोलत असतो, की "हे असलं वंगाळ तू काय बोलतेस? तुला कळतंय का तू काय बोलते? त्याचा अर्थ समजतोय का?" तेव्हा जज साहेब त्यांना खाली बसवतात. म्हणतात, "तिला जे काय बोलायचं ते बोलू द्या. जर का आपल्या केसशी त्याचा संबंध असेल तर ते ऐकणं गरजेचं आहे." तेव्हा ती म्हणते, की "या सगळ्या गोष्टीचा आपल्या केसशी संबंध आहे म्हणूनच मला हे बोलावं लागत आहे. अण्णा मला माफ करा, पण आता ही गोष्ट मला बोलू द्या." असं म्हणून तिने सांगायला सुरुवात केली आहे. अण्णाचं आणि माझ्या आईचं जराही पटत नव्हतं. मी लहान असल्यापासून कॉलेजला जाईपर्यंत मी फक्त त्यांची भांडणंच बघितलेली आहेत आणि त्यामुळेच कदाचित माझ्या आईचे एका
परपुरुषाशी अनैतिक संबंध होते आणि त्या संबंधामुळेच अथर्व विचारे नावाचा माझा एक सावत्र भाऊ होता आणि तो या केसशी जोडला गेलेला आहे, असं म्हणून ती रडायला लागते. कोर्ट तिला विचारतं की या सगळ्या गोष्टीचा काय संबंध आहे, तेव्हा ती सांगते की अथर्व विचारे याचा ॲक्सिडेंट खुनाच्या रात्रीत झालेला होता. हे सगळं ऐकल्यावर पुन्हा एकदा महिपत उठतो आणि म्हणतो, "अगं पोरी, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? कसली मोठी बदनामी करतेस तू. अगं माझी बदनामी होते, तुझ्या आईची बदनामी होते. अशा गोष्टी तुला बोलू तरी कशा वाटतात? अहो जज साहेब, मला आता ही केसच लढायची इच्छा उरलेली नाहीये." असं महिपत मुद्दाम काही पण बोलत आहे. तेव्हा साक्षी त्याला खाली बसण्यासाठी सांगते. कोर्ट देखील त्याला म्हणते की साक्षीला जे काय सांगायचं असेल ते सांगू द्या. तुम्ही मध्ये-मध्ये उठून कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. जर का या सगळ्या गोष्टीचा केसशी संबंध असेल तर त्यांना जे काय बोलायचं ते बोलू द्या, असं म्हणून कोर्टाने त्याला खाली बसण्यास सांगितलेलं आहे. पण महिपत मात्र जबरदस्त ड्रामा करत आहे. महिपत म्हणतोय, "अहो असल्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मला कसं खाली बसू वाटेल? ती काय बोलते तुमच्या लक्षात येतंय का? माझ्या बायकोचे अनैतिक संबंध होते आणि त्यातून तिला एक मुलगा देखील होता. हे सगळं ऐकल्यावर कोणत्या पुरुषाला चांगलं वाटणार आहे सांगा? अहो असली कसली केस मी लढतोय तेच मला कळत नाहीये. मी आता या केसमध्ये पुरता हारून गेलो आहे." असं म्हणून त्याने मोठा ड्रामा करायला सुरुवात केलेली आहे. कोर्ट मात्र त्याला शांत बसण्यासाठी सांगत आहे. साक्षी मात्र डोळ्यामध्ये खोटे-खोटे अश्रू आणून त्याला सांगते की "अण्णा मला माफ करा. हे सगळं अशा पद्धतीनं तुमच्या कानावर पडावं असं मला कधी देखील वाटत नव्हतं. पण आता माझ्यापुढं दुसरा काहीच पर्याय उरलेला नाहीये. जर का मी हे सगळं सांगितलं नाही तर मी खुनी आहे असं सिद्ध होणार आहे आणि त्यामुळंच मी हे सगळं सांगत आहे." तेव्हा तो मोठा ड्रामा करतो, डोक्याला हात लावायला लागतो. "अरे देवा! या अगोदर मी मेलो का नाही? आत्ताच्या आत्ता ही धरती दुभागत का नाहीये आणि त्यात मी गाडला का जात नाहीये?" असं तो ड्रामा करायला लागतो. तेव्हा कोर्ट त्याला सांगतं, "हे बघा, तुम्हाला जे काय बोलायचं असेल ते बाहेर जाऊन बोला. कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. आमचा वेळ अतिशय मौल्यवान आहे. तुम्ही शांत बसत नसाल तर पोलिसांमार्फत तुम्हाला बाहेर पाठवण्यात येईल." असा दमच आता कोर्टाने त्याला दिलेला असतो. अर्जुनला कळत नाहीये नक्की यांचा काय ड्रामा चाललेला आहे. पण नक्की यांचा काहीतरी ड्रामा चाललेला आहे अशी चर्चा अर्जुन आणि चैतन्य यांच्यामध्ये चाललेली आहे. नक्की ही पोरगी काय सांगायचा प्रयत्न करते हे मात्र अजून अर्जुन आणि चैतन्य यांना समजलेलं नसतं. आता तिने पुढे सांगायला सुरुवात केलेली आहे. ती सांगते की अथर्व विचारे याचा ॲक्सिडेंट ज्या रात्री मधुभाऊंच्या इथे खून झाला त्याच रात्री त्याचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि त्याचीच बातमी मला मिळालेली होती. ज्या रात्री त्याचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मी येथेच हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये होते आणि जेव्हा मला पोलिसांनी फोन केला की अथर्व विचारे नावाच्या व्यक्तीचा अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये त्याच्या मेंदूमध्ये इंटरनल ब्लिडिंग झालेलं आहे आणि त्यामध्ये तो दगावला आहे, हे ऐकल्यावर मला मोठा धक्का बसला होता. पण आता मला पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं होतं. तेव्हा मी सिटी हॉस्पिटलला गेलेले होते. सिटी हॉस्पिटलला जाऊन मी अथर्व विचारेची बॉडी माझ्या ताब्यात देखील घेतलेली होती आणि त्यानंतर त्याचे मरणानंतरचे सगळे विधी देखील मी पार पाडलेले होते. त्यानंतर मी स्मशानभूमीत देखील गेले होते आणि हे सगळं मला कोर्टाच्या समोर त्या दिवशी सांगायचं नव्हतं. कारण जर का हे मी सांगितलं असतं तर अण्णांची खूप बदनामी झाली असती आणि म्हणूनच मी मागं खोटे आरोपी कोर्टामध्ये सादर केलेले होते. ती माझी खूप मोठी चूक झाली होती असं तिने सांगितलेलं असतं. अर्जुन आणि चैतन्य मात्र या गोष्टीने पुरते हादरून गेलेले आहेत. आता हिने ही असली कसली स्टोरी रचलेली आहे. स्वतःच्या आईला देखील तिनं सोडलेलं नाहीये, ही गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये येत असते. पण आता साक्षी मात्र अगदी व्यवस्थितपणे कोर्टामध्ये हे पटवून देण्याचा प्रयत्न करते. त्या रात्री अथर्व विचारे याचा अपघात झाला, त्यामध्ये तो दगावला. त्याचे वडील अगोदरच दगावलेले होते आणि आता पोलिसांनी त्याच्या मोबाईलमधून माझा नंबर घेऊन मला बोलवून घेतलं, त्याची डेड बॉडी माझ्या ताब्यात दिली आणि त्यानंतर मला त्याचे सगळे विधीसुद्धा करावे लागले. ही गोष्ट त्यावेळेस मी सांगू शकत नव्हते आणि मी सांगितली नाही, याबद्दल मी कोर्टाची माफी मागते. अर्जुनला समजतंय की हिने आता खूप मोठी स्टोरी रचलेली आहे. पण या स्टोरीला काय पुरावे असतील का नसतील असा प्रश्न मात्र अर्जुनला पडलेला असतो. जज साहेबांना देखील आता पुराव्याचीच गरज आहे. इकडे सायलीने अर्जुनला आवडणारी खीर बनवली आहे आणि त्याचा प्रसाद बाप्पाला देखील दाखवला आहे. बाप्पाच्या समोर तो गोड खिरेचा प्रसाद ठेवून सायली हात जोडून बाप्पाला म्हणते की "बाप्पा, कोर्टामध्ये सगळं काही व्यवस्थित होऊ दे. अर्जुनला तू साथ दे आणि मधुभाऊंना देखील तू साथ दे." असं तिनं बाप्पाला सांगितलेलं आहे. इकडे कोर्टामध्ये आत्तापर्यंत शांत बसलेला जोशी आता उठलेला आहे आणि तो म्हणतोय, "या सगळ्या गोष्टीचा पुरावा असल्याशिवाय आपण ते खरं मानू शकत नाहीये जज साहेब." तेव्हा पवार म्हणतात, "अगदी बरोबर आहे.
पुराव्याशिवाय कुठलीच गोष्ट शक्य होत नसते आणि त्यामुळंच मी त्याचे पुरावे देखील आणलेले आहेत. हे बघा, यामध्ये सगळे पुरावे आहेत. यामध्ये अथर्व विचारे याचं बर्थ सर्टिफिकेट आहे. तो ज्या शाळेमध्ये शिकत होता ते देखील सर्टिफिकेट आहेत. कॉलेजमध्ये शिकत होता ते देखील सर्टिफिकेट आहेत. त्याचबरोबर तो सिटी हॉस्पिटलमध्ये वारला त्याचं डेथ सर्टिफिकेटसुद्धा यामध्ये दिलेलं आहे. आता सगळे पुरावे कोर्टाच्या म्हणजेच जज साहेबांच्या ताब्यात दिलेले असतात. जज साहेबांनी एक एक पुरावा काढून पाहायला सुरुवात केलेली आहे. चिकित्सक नजरेने सगळे पुरावे पाहिल्यानंतर जज साहेब म्हणतात की हे तर पुरावे खरे आहेत. यावरून हे सिद्ध होतं की अथर्व विचारे नावाचा व्यक्ती हयात होता आणि तो आता दगावला देखील आहे. त्याचा मृत्यू सिटी हॉस्पिटलमध्ये झाला आहे हे देखील यामध्ये सिद्ध होतं. पण यामध्ये असं काहीच सिद्ध होत नाहीये की त्या टायमाला साक्षी शिकरे तेथे होते. हे ऐकल्यावर अर्जुन आणि चैतन्य यांना सुद्धा बरं वाटतं, कारण जज साहेबांनी अगदी कळीचा मुद्दा सादर केलेला असतो. साक्षी त्या ठिकाणी होते याचा काय पुरावा आहे, असा अगदी परफेक्ट प्रश्न जज साहेबांनी केलेला असतो. मधुभाऊंना देखील त्या प्रश्नामुळे जरासं बरं वाटलेलं असतं. तेव्हा पवार वकिलाने आता दुसरा लिफाफा आणलेला आहे. पवार वकील म्हणतात, यामध्ये सगळे काही लोकेशन रिपोर्ट्स आहेत की जे साक्षी शिकरे यांच्या मोबाईलवरून घेतलेले आहेत आणि हे सगळे लोकेशन रिपोर्ट आपल्या IT सेलनं बनवलेले आहेत. त्यामुळं ते खोटे असण्याचा काही प्रश्नच नाही आहे. मी स्वतः ते चेक केलेले आहेत आणि पोलिसांकडून व्हेरीफाय करून घेतलेले आहेत. जज साहेबांनी ते पाहावे अशी मी त्यांना विनंती करतो, असं म्हणून लोकेशनचे सगळे रिपोर्ट आता त्याने जज साहेबांच्या हातात दिलेले आहेत. तेव्हा त्यामध्ये स्पष्टपणे असतं की साक्षी शिकरे कोणत्या टायमाला सिटी हॉस्पिटलमध्ये होती, कोणत्या टायमाला रिसॉर्टमध्ये होती आणि कोणत्या टायमाला स्मशानभूमीमध्ये गेलेली होती. प्रत्येक मिनिटाचा ना मिनिटाचा हिशोब त्यामध्ये दिलेला असतो. 51 मिनिट ती मध्ये होती, तर 1 तास ती सिटी हॉस्पिटलमध्ये होती आणि त्या अगोदरच ती रिसॉर्टमध्ये होती. म्हणजे जेव्हा खून झालेला होता तेव्हा साक्षी शिकरे ही त्या सिटी हॉस्पिटल आणि स्मशानभूमीमध्ये होते, असंच त्या रिपोर्टवरून आता सिद्ध होत असतं. आणि हे सगळं ऐकताना अर्जुन आणि चैतन्य यांना मात्र मोठा धक्का बसलेला असतो. कारण लोकेशन रिपोर्ट हे IT सेलने दिलेले आहेत आणि पोलिसांनी देखील ते व्हेरीफाय करून घेतलेले आहेत. म्हणल्यानंतर आता या रिपोर्टवर कोर्ट देखील विश्वास ठेवणार आणि जर का कोर्टाने यावर विश्वास ठेवला तर साक्षी शिकरे ही खुनाच्या रात्री सिटी हॉस्पिटल किंवा स्मशानभूमी याच ठिकाणी होती हे सिद्ध होणार आणि तिला सोडण्याशिवाय काहीच पर्याय उरणार नाही. हे आता चैतन्य, अर्जुन आणि मधुभाऊ यांच्या देखील लक्षात आलेलं असतं. या सगळ्या गोष्टीचा आनंद प्रियाला मात्र भलताच झालेला असतो. कारण आता साक्षी निर्दोष मुक्त होणार असंच तिला वाटत असतं. त्याचबरोबर महिपतला देखील या गोष्टीचा आनंद झालेला असतो. महिपत साक्षी शिकरे यांनी केलेला प्लॅन अतिशय व्यवस्थितपणे वर्क होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण आता या सगळ्या गोष्टीवर जोशी ऑब्जेक्शन घेणार का नाही ते आपल्याला पुढेच पाहायला मिळणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायलीला भेटण्यासाठी अर्जुन आता मधुभाऊंच्या घरी गेलेला आहे. पण मधू मात्र त्याला आतमध्ये येऊ देत नाहीत. दरवाजा उघडून तो आतमध्ये येत असतो तेव्हा मधुभाऊ त्याला बाहेर हकलतात आणि म्हणतात की तू तिला अजिबात भेटायचं नाहीये. तेव्हा अर्जुन मधुभाऊंना समजावून सांगतो की जोपर्यंत तुम्ही स्वतःहून सायलीचा हात माझ्या हातात देत नाही तोपर्यंत मी तिला भेटणार नाही. मधुभाऊ मात्र त्याच्या तोंडावर दरवाजा बंद करतात आणि त्याला निघून जाण्यासाठी सांगतात. अर्जुन दरवाजा उघडून पुन्हा एकदा मधुभाऊंना म्हणतो की तुम्ही स्वतःहूनच तिचा हात माझ्या हातात द्याल. मला माहिती आहे तुम्ही देणार. एक ना एक दिवस माझा आणि सायलीचा येईल, असं तो बोलत असतो. मधुभाऊ मात्र त्याच्याशी अजिबात नीट बोलत नसतात. मधुभाऊ त्याला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर हो, मला तुझं तोंड देखील बघायचं नाहीये याच भाषेत बोलत असतात. पण तो मात्र त्यांच्याशी अतिशय सौजन्याने आणि चांगलं बोलत असतो. पुन्हा एकदा त्यांनी दरवाजा बंद करून घेतलेला असतो. आता अर्जुनने त्या दरवाजावर हात ठेवलेला असतो आणि ज्या ठिकाणी त्याने हात ठेवलेला असतो, अर्जुनने बाहेरून ज्या ठिकाणी दरवाजावर हात ठेवलेला आहे अगदी त्याच ठिकाणी सायलीने देखील आतमधून हात ठेवलेला असतो. दोघांचाही हात एकमेकांच्या हातावर असतो आणि त्या गोष्टीची जाणीव सायलीला देखील झालेली असते. तिला असं जाणवतं की अर्जुन आपल्याला स्पर्श करत आहे, त्याच्या हाताचा स्पर्श आपल्याला होत आहे आणि त्यामुळं तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्जुन आणि सायली हे पुन्हा एकत्र येतील का? जोशी वकील हा तर पूर्णपणे करप्ट आहे, त्यामुळं मधुभाऊची तो केस व्यवस्थित लढणार नाहीये. त्यावर आता अर्जुन नक्की काय उपाय करेल? साक्षीनं जे काही पुरावे सांगितले त्याला तो कसं खोटं ठरवेल? त्याचबरोबर सायली आणि अर्जुन आता पुन्हा कधी भेटणार ते आपल्याला पुढील काही भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.